नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, गेल्या 2 दिवसापासून मी तुम्हाला सावध राहायचं सांगतोय. कारण मंत्रालय असेल, त्यानंतर परीक्षा परिषद आयुक्त कार्यालय असेल, इथे टी परीक्षा ऑनलाईन होण्याच्या हालचाली मोठ्या वेगाने काय होत्या सुरू होत्या. परवा मी तुम्हाला व्हिडिओ करून आवर्जून काय केलं होतं सांगितलं होतं. आणि त्यानंतर आज एक हे ना बांधवनो, पुढारी या वृत्तपत्राला काय आली होती, बातमी आली होती की टी आता सप्टेंबरमध्ये आणि खास करून परीक्षा ऑनलाईन घेण्याची जय्यत तयारी सुरू आहे. परंतु काही आपले काही बांधव परीक्षा परिषदेच्या कार्यालयावरती गेले, उपायुक्तांना बोलले. तर उपायुक्त म्हणे की आमचा आणि त्या बातमीचा काय नाही आहे, कुठलाही संबंध नाही आहे. तर मग त्यावेळेस परत बांधवांनो प्रश्न हा पडला की खरंच ही बातमी अशीच लावली काय कोणी. परंतु आज बांधवांनो एक 5-6च्या दरम्यान परीक्षा परिषदेने काय केलेलं आहे, IBPS नावाची महाराष्ट्रातली नव्हे भारतातली सगळ्यात मोठी काय आहे ऑनलाईन परीक्षा आयोजन करणारी काय आहे संस्था आहे. कोण? IBPS. मग आता हे जे काय आयुक्त आहे परीक्षा परिषदेचे, त्यांनी बांधवनो IBPS या संस्थेला काय केलंय, पत्र पाठवलंय. पत्राचा विषय काय आहे तो अगोदर आपण काय करूया, वाचूया. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2026 ऑनलाईन आयोजन करण्याबाबत. ऑनलाईन शब्द आहे, ऑनलाईन. कशाचं ऑनलाईन करायचंय? आपल्या टी परीक्षेचं ऑनलाईन करायचंय. आणि ऑनलाईन कोण करणार आहे? ते करणार आहे IBPS नावाची बँकिंग क्षेत्रातली नवे ऑनलाईन क्षेत्रातली सर्वात मोठी अशी ही संस्था. आणि काय यांना ऑनलाईन करायचंय की 1 सप्टेंबर 2025ला सर्वोच्च न्यायालयाने 1ली ते 8वीच्या शिक्षकांना जी काही कंपल्सरी टी दिलेली आहे किंवा CTET दिलेली आहे, त्यामुळे यांना आता हे आयोजन ऑनलाईन करायचं आहे. आणि परत ऑनलाईन करण्याचं दुसरं आणि तात्कालिक कारण काय आहे? कारण आत्ता बांधवांनो कधी 28 जूनला जो पेपर होणार होता तो 27 जूनलाच बांधवांनो फोडला कोणीतरी. आणि या परीक्षेमध्ये जवळपास 6,125 एवढे शिक्षक बांधवांनो परीक्षेला बसलेले होते. म्हणून आता यांना हे ऑनलाईन काय करायचं आहे, टीईटीचं आयोजन करायचं आहे. या मागेही असाच हा घाट घातला होता, परंतु आम्ही बऱ्याच वेळा पाठपुरावा केला. ऑनलाईन परीक्षेचे काय दोष आहे, काय फायदे आहे, हे सर्व काय केले होते बांधवांनो, आम्ही त्यांना सांगितले होते आणि ते काही प्रमाणात थांबलं. परंतु मला आवर्जून आणखीन तुम्हाला सांगायचं आहे की ऑनलाईन परीक्षाचं जे काही पर्सेंटेज आहे बांधवांनो पास व्हायचं, ते इतकं काय नाही आहे, चांगलं नाही आहे. म्हणजे एकतर स्क्रीन आपल्याला दिसत नाही. आपले बहुतांश जे काही 6 लाख हे जे काही शिक्षक वाढलेले आहे परीक्षा देण्याचे, यामध्ये जवळपास बांधवांनो 70% हे सध्या रुजू असलेले शिक्षक आहे. मग रुजू असलेल्या शिक्षकांचं वय साधारणतः 40 ते 50 या वया गटात येतं. 40 नंतर बऱ्यापैकी डोळ्याचे त्रास असेल, किंबहुना जुन्या शिक्षकांना बऱ्यापैकी कम्प्युटर आणखीही हाताळता येत नाही. आणि आता त्यात ती परीक्षा द्यायची आहे की जी परीक्षेचे सायकोलॉजीचे काही प्रश्न बांधवणं असे आहे की ते अर्ध पेज असतात. म्हणजे ते स्क्रीनवरती तो प्रश्न एक खट्टी बघूच शकत नाही. तुम्हाला त्याला वर खाली मागं पुढं करावं लागणार आहे. आणि मग कसं ते तुम्ही काय करणार, त्यामध्ये सोडणार आहे, कसा तुम्हाला यश मिळणार आहे. आणि परत तिकून सर्वोच्च न्यायालयाचा तुम्हाला काय आहे, काय म्हणू आपण त्याला, निर्णय आहे की तुम्हाला ऑगस्ट 2028 पर्यंतच ते काय करायचंय, तुम्हाला पास व्हायचंय. मग हे खूप मोठं काय आहे, काय म्हणू आपण त्याला, एक अन्यायकारक ह्या सगळ्या गोष्टी आहे. खऱ्या अर्थाने परीक्षा परिषदेने ही IBPSला देण्याऐवजी MPSCला दिली असती. तर आतापर्यंत असं कधी तुम्ही पाहिलंय का MPSCने एखादा पेपर घेतला आणि तो कोणतरी फोरडा? काय मजाल कोणाची? काय असतं बांधवांनो, तुम्ही जागृत व्हा. आणि जरी तुम्ही सरकारी नोकरीला असाल, पण तुमच्या हक्कासाठी तुम्ही जे संविधानिक काय आहे प्रकार आहे आंदोलनाचे, त्याच्या माध्यमातून तुम्ही सरकारला तुमच्यावर होणारा अन्याय तुम्ही सांगू शकता. आणि जर का शिक्षकावर होणारा अन्याय जर शिक्षक जागृत नाही झाला, त्याने दूर नाही केला, तर ते आपण विद्यार्थ्याला काय घडवणार आहे, हा मला खूप मोठा काय तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. याच्याकरता बांधवनो आम्ही सोमवारी म्हणजे 6 तारखेला छत्रपती संभाजीनगर क्रांती चौक येथे हजारोच्या नाही, आता लाखोच्या, कारण 6 लाख लोक आहे, तर लाखोच्या संख्येने तुम्ही आपल्या छत्रपती संभाजीनगर क्रांती चौकात सकाळी 10 वाजता सोमवारी 6 तारखेला काय करायचंय, जमायचंय.
आणि एक छान संवेदनशील संविधानिक स्वरूपाच्या आंदोलनातून आपण सरकारला आवर्जून सांगू की तुम्ही हे IBPSला देण्याऐवजी तुम्ही हे MPSCला द्या, MPSCला द्या. आणि जमलं तर जसं केरळ आहे, जसं उत्तर प्रदेश आहे, जसं तुमची सेंट्रलची CTET परीक्षा आहे, त्यामध्ये शिक्षकाचे जे काही कंटेंट असतात किंवा शिक्षकाची कृती असते, शिक्षकांनी जे काही अनुभव आतापर्यंत घेतलेला आहे त्याला आपण पेडॉलॉजी किंवा अध्यापनशास्त्र म्हणतो, तिथं ते 75 मार्काला म्हणजे 50% आहे. मग त्या पद्धतीचा अभ्यासक्रम काही रुजू असलेल्या शिक्षकांसाठी तुम्हाला करता येतो का? आणि ते करायला आपण भाग पडू. फक्त तुमच्या साथीची आम्हाला काय आहे गरज आहे. आदरणीय आमचे बाळासाहेब शिंदे सर असतील, कांगणे सर असतील, त्यानंतर कराळे सर असतील, आमचे परत त्यानंतर अनेक संभाजीनगरमधले सगळे जे काही संस्था आहे त्या एकत्र करून आम्ही काय करतो, हे तुमच्यासाठी चाललेला हा सगळा कार्यक्रम काय करतोय, आंदोलन करतोय. फक्त तुम्ही त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. आणि खरंच परीक्षा ही IBPSला दिली पाहिजे का ही MPSCला दिली पाहिजे, हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आवर्जून काय करायचं, कमेंट करायचं. कारण तुम्ही जितकं आम्हाला काय कराल, लाईक शेअर आणि कमेंटच्या माध्यमातून तुम्ही साथ देणार, आम्ही तितकं काय करू, आमचे सगळे बाकीचे काम धंदे सगळे सोडून आम्ही तुमच्या प्रश्नासाठी काय करू, पाठपुरावा करू. पण तुम्ही दे रे हरिम पलंगावर येईन मला काय करायचं. नाहीतरी बांधवांनो, इंग्रजांनी असंच बघितले की इथल्या मातीतल्या लोकांचा स्वाभिमान आता काय झालेला आहे, उडून गेलेला आहे. शिवाजी महाराज गेले, संभाजी महाराज गेले, महात्मा फुले गेले, बाबासाहेब आंबेडकर गेले, त्यानंतर तर सगळा सुळसुळाट सुरू आहे. काय करताय, जो तो येतोय, जो येतोय बोकांडी बसतोय. त्यामुळे आता बांधवांनो जागृत व्हा. आपण समाजसुधारक आणि राजे शिकवणारे लोक आहोत. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या पाठीचा कणा जर ताट नाही ठेवला तर बाकीच्यांना तुम्ही काय सांगणार आहे. त्यामुळे मला सांगायचं आहे, उठा, जागे व्हा आणि 6 तारखेला सोमवारी सगळ्यांनी आवर्जून छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात 10 वाजता त्या ठिकाणी या. आणि आम्ही तुमच्यासाठी नक्कीच बांधवणं काय करतोय, काहीतरी बदल घडू यामध्ये हे आश्वासित करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.